बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आहे। रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचं निलंबन करण्यात आलंय। तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून गाणं गायल्यानं निलंबन केलंय। सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानं कारवाई केली आहे। सोशल मीडियावर शासकीय अधिकाऱ्यांवरील राज्यातील ही पहिलीच कारवाई आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंकडून तहसीलदाराच्या निलंबनाचे आदेश देण्यात आले होते आणि त्यानुसार हे निलंबन करण्यात आलेलं आहे। निरोप समारंभात खुर्चीवर बसून त्यांनी गाणं गायलं होतं आणि हा व्हिडिओ पोस्ट केला होता। तर त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केला होता त्यात नेमकं काय गाणं गायलंय पाहूयात। मेरी जिंदगी सवारी मुझको गले लगा के बैठा दिया पे मुझे साथ से उठा के तेरी यारी को मैंने तो खुदा माना याद करती दुनिया मेरे दिल की ये दुआ है कभी तू न जाए तेरे बिना हुस्ना तर हा व्हिडिओ पोस्ट केलेला आहे आणि याच संदर्भात अधिक माहिती आपण घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर आमच्या सोबत जोडले गेले आहे। मनोज, शासकीय अधिकाऱ्यावर राज्यातली ही पहिली कारवाई, काय अधिक माहिती? नक्कीच प्रणिता, राज्यात शासकीय अधिकाऱ्यावर पहिलीच कारवाई झालेली आहे। सोशल मीडियावरती व्हिडिओ पोस्ट केल्याने राज्यात शासकीय अधिकारी ही पहिली कारवाई झालेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून तहसीलदारांच्या निलंबनाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि आपण विभागीय आयुक्तांकडून रेणापूरचे तहसीलदार प्रशांत थोरात यांचे निलंबन करण्यात आलेले आहे। उमरी तहसीलदार तथा तालुका दंडेकरांच्या खुर्चीवर बसून गाणे गायल्याने त्यांना निलंबन करण्यात आलेले आहे आणि आपण बघितलं प्रशांत थोरातांची नुकतीच बदली झालेली होती आणि 29 जिल्ह्याला ही बदली झालेली होती आणि 30 जिल्ह्याला थोरात हे आपण बघितलं कार्यमुक्त झाले होते आणि 8 ऑगस्टला आयोजित निलंबन समारंभात थोरातांनी गाणे गायले होते आणि तहसीलदारांच्या खुर्चीवर बसून हे गाणे गाण्याचा व्हिडिओ आपण बघितला सोशल मीडियावरती हा व्हायरल झालेला होता आणि त्या सोशल गाण्याच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघतोय पहिली ही कारवाई शासकीय अधिकाऱ्यावरती करण्यात आलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ही कारवाई करण्यात आलेली आहे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे नेहमीच सातत्याने बोललं गेलं आहे, कोणी माझं नाव वापरून द्या की काही वापरून द्या, कारवाई होणारच आणि आपण बघतोय या ठिकाणी कारवाई केल्याचं समोर आलेलं आहे। जी मनोज, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।